काय नव्हतं, पण एक मात्र टेक्निक होतं गोड बोलायचं. पोपटाकडे गेला. पोपटा, वा 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 वा, काय देखणा दिसतोस रे, क्या बात है. काय ते हिरवा रंग, काय ती लाल चोच, मस्त दिसतो रे बाबा. पोपटा, शिवी देणं बरं नाही. पोपटा, शिवी देणं बरं नाही. पोपटानं 2-4 मिनिटं ऐकून घेतलं आणि महाराजांना ज्या ठेवणीतल्या शिवाय त्याला सुरुवात केल्या. रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा. लगा म्हणले आपल्यापेक्षा आगावाई. महाराज त्या बाईला म्हणाले, त्या तरुणीला म्हणाले, बाई ग, माझ्याकडे ह्याच्यावर काय औषध नाही म्हटले, पण एक पर्याय आहे. ती म्हणाली, काय आहे? माझ्याकडे एक मादी पोपट आहे. हो, तो पोपट तू घेऊन जा. तुझा जरा पोपट झाला सगळा तर झाला. ती म्हटली, द्या. योगायोगानं त्या मादी पोपटाला महाराजामुळं ती हरिपाठ करायची, काकडा करायची, प्रार्थना करायची. कोणामुळं? बोला मोठ्या. महाराजामुळं. त्या महाराजानं तो मादी पोपट तिला दिला. तिने नर पोपटाच्या पिंजऱ्यात ठेवला. दोन्ही पोपट घरी घेऊन गेली, पिंजरा अडकून ठेवला. थोड्या दिवसाने रिझल्ट इतका सुंदर आला, ते पोपट शिवाय द्यायचं बंद झालं. नर पोपटा तर मादी पोपटा संवाद सुरू झाला. नर पोपट मादी पोपटाला म्हणतो, बाई ग, तू मला भेटलीस, माझ्या शिव्या पण झाल्या, पण खरं सांगू, एका गोष्टीचं दुःख होतंय ग. ती म्हणाली, काय रे? काय ना, तुझ्यामुळे माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळे तुझा हरिपाठ काकडा बंद झाला, त्याचं दुःख होतंय ग. ती म्हणाली, अरे बेड्या, ज्याच्यासाठी मी हरिपाठ काकडा करत होते, तू आता मिळालाय, कशाला करू? ही पिंजऱ्यातली पोपटाची गोष्ट नाही, इथं बसले